मित्रांनो, आजची गोष्ट सुलताना रझियाबद्दल आहे, जिनी 1236 ते 1240 अशी फक्त 4च वर्ष दिल्ली सल्तनतवरती राज्य केलेलं आहे. पण ह्या 4च वर्षात तिने अशी कामं केली की इतिहासाच्या पानांवरती तिने आपली छाप सोडलेली आहे. अशी सुलताना रझिया आपण आज पाहूया. पण तिला पाहण्याच्या आधी तिच्या वडिलांना इल्तुतमिशला पाहण्याची गरज आहे. 1236ला इल्तुतमिशनेच सुलताना रझियाला सुलतान बनवलं होतं. तर हा प्रश्न उठतो की त्यांनी तिलाच का बनवलं, बाकीच्या आपल्या मुलांना सुलतान का नाही बनवलं? तर याचं उत्तर कोणालाच माहित नाहीये. पण जेव्हा पण इल्तुतमिश शिकारीला जायचा, आक्रमण करायला जायचा, युद्धावरती जायचा, प्रशासन करायला जायचा आणि कोर्टात जायचा, तेव्हा सुद्धा या सर्व वेळी सुलताना रझिया इल्तुतमिश सोबत असायची. तर येऊया आता इल्तुतमिशच्या थोड्याशा इतिहासाबद्दल. तर कुतुबुद्दीन ऐबक नंतर त्याचा मुलगा आराम शाह हा सुलतान बनतो. पण जसं की त्याचं नाव होतं आराम शाह, तो आरामच करत असायचा. कुतुबुद्दीन ऐबकचा जावई इल्तुतमिश हा आराम शहाला मारून टाकतो आणि दिल्लीच्या गादीवरती बसतो. 22 वर्ष पेक्षा जास्त तो सुलतान असतो आणि म्हणूनच त्याला ट्रू फाउंडर ऑफ द सल्तनत अर्थात सल्तनतचा खरा स्थापनकर्ता असं म्हणलं जातं. त्याने भरपूर सारी महत्वाची कामं केली. त्यातलं सर्वात महत्वाचं होतं पहिलं, जे की चंगेज खानच्या आक्रमणापासून दिल्ली सल्तनतला वाचवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी इक्ता पद्धत सुरू केली. आता इक्ता पद्धत किंवा इक्ता प्रणाली काय आहे आपण समजून घेऊया. आता सुलतानला स्वतः वेगळ्या वेगळ्या एरियांवरती जाऊन आक्रमण करायला आणि ते एरिया कॅप्चर करायला वेळ नसायचा. मग त्यांनी काय केलं, आपली एक बैठक बोलवली आणि त्यांना विचारलं की हे असे वेगळे वेगळे एरियाज आहेत का, वेगळे वेगळे प्रदेश आहेत, इथे कोण जाऊन आक्रमण करू शकतं आणि ते जिंकू शकतं? तर काही लोक पुढे आली. ते म्हणाले आम्ही जाऊन ते एरिया जिंकतो, पण बदल्यामध्ये आम्हाला काय मिळणार? तर इल्तुतमिश असं त्यांना म्हणाला की त्या एरियामध्ये तुम्ही राज्य करणार, पण तुम्ही टेक्निकली माझ्या अंडरमध्ये तिथे काम कराल. मला तुम्ही तिकडून टॅक्स पाठवणार, माझ्यासाठी आर्मी तिथे ठेवणार. जेव्हा पण मी आर्मी मागितली तुम्हाला ती पाठवून द्यायची आहे. आणि तिसरं, मी जेव्हा बोलवेल तेव्हा तुम्हाला माझ्या दरबारमध्ये येऊन नतमस्तक व्हायचं आहे. तर सर्व म्हणाले ठीक आहे, आम्ही जाऊन जिंकतो. आणि असे 40 एरिया डिसाईड करण्यात आले आणि ह्या 40 एरियावरती 40 लोकांनी जाऊन आक्रमण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे 40 इक्तेदार निर्माण झालेले आहेत, जे छोट्या छोट्या प्रदेशावरती स्वतः राज्य करतायत, पण टेक्निकली ते सुलतानच्या अंडरमध्ये आहेत. सुरुवातीला ही सिस्टम खूप छान चालली, पण नंतरच्या काळात हे 40 लोक असे कटकारस्थान करायला लागले की सुलतान नेहमी धोक्यात राहायला लागला. ते सुलतानचे पाय खेचायच्या मागे लागले आणि नेहमी या प्रयत्नात राहिले की आपण सुलतान बनू. एक मूर्ख असेल एक अतिमूर्ख असेल तर ते अतिमूर्खला सुलतान बनवायचे. अशा पद्धतीने हे इक्तेदार नंतर सुलतानच्याच गादीचा काटा बनून गेले. आणि मग आता आपण पाहूया 1236ला जेव्हा सुलताना रझिया सुलतान बनली, तिच्या विरोधात हे 40 इक्तेदार कसे उभे राहिले. या 40 इक्तेदार सर्व टर्किश ओरिजिनचे होते, तुर्कीच्या ओरिजिनचे होते, म्हणून यांना तुर्कानी चहलगणी किंवा 40 असं सुद्धा म्हणायचे. तर बघूया आता सुलताना रझिया आणि 40 लोकांमधला संघर्ष. तर सुलताना रझिया सुलतान बनावी ही या 40 लोकांची बिलकुलच इच्छा नव्हती. मग त्यांनी सर्वात आधी वजीर निजामुद्दीन जुनैदला पुढे केलं आणि त्याला विरोध करायला सांगितला. पण सुलताना रझियानी त्या वजीरला साईडलाईन करून टाकलं आणि नवीन वजीर आणून बसवला. त्यानंतर ह्या 40 लोकांनी आणि सुलताना रझियाच्या आसपासच्या नातलगांनी तिच्या विरुद्ध कट कारस्थान करायला सुरुवात केली. सर्वात पहिला कट आपण बघूया, जे सुलताना रझियाची सावत्र आई शाह तुर्काना आणि तिचा मुलगा रुकनुद्दीन फिरोज यांनी या 40 लोकांच्या मदतीने केला होता. तर एकदा सुलताना रझिया शिकारसाठी बाहेर गेली होती आणि तिला 2-3 दिवस बाहेरच लागले. तर सुलताना रझिया 2-3 दिवस बाहेर आहे याचा फायदा त्यांनी उचलला आणि मेन महलावरती आणि आसपासच्या किल्ल्यांवरती या शाह तुर्काना आणि रुकनुद्दीन फिरोजनी कब्जा केला. स्वतःची छोटीशी आर्मी बोलून आणि या 40 लोकांच्या आर्मीची मदत घेऊन, आणि सुलताना रझिया आली तर तिला आतच येऊन द्यायचं नाही, बाहेरच युद्ध करून तिला मारून टाकायचं असं त्यांनी ठरवलं. सुलताना रझिया जेव्हा शिकारीहून परत आली तर तिने पाहिलेलं आहे की माझ्या किल्ल्यावरती आणि महलावरती कोणी कब्जा केलाय? शाह तुर्काना आणि रुकनुद्दीन फिरोज यांनी कब्जा केलेला आहे आणि त्यात हे 40 लोक पण सामील आहेत. पण तिने घाई गडबड केली नाही, ती थोडंसं थांबली आणि फ्रायडे नमाजच्या दिवशी तिने लाल कपडे घातले, जे की इस्लाममध्ये जस्टिस अर्थात न्यायाचा रंग आहे. आणि तसे लाल कपडे घालून ती जवळ एक जामा मस्जिद जी आधी इल्तुतमिशने बांधली होती तिथे गेली. तिथे एक मोठं प्लिंथ होतं, त्या प्लिंथवरती उभी राहिली आणि तिने भाषण द्यायला सुरू केलं की अल्लाच्या फजलनी आणि अल्लाच्या करमनी माझ्या वडिलांनी मला काय बनवलेलं आहे? सुलतान बनवलेलं आहे. पण ह्या लोकांनी, ह्या 40 लोकांनी आणि या शाह तुर्कानानी आणि ह्या रुकनुद्दीन फिरोजनी जबरदस्ती धोक्याने अल्लाची ऑर्डर मानण्यापासून विरोध केलेला आहे. अल्लालाच धोका दिला ह्या लोकांनी, तर मला न्याय मिळणार की नाही? तिने जोरात ओरडली आणि एकदम इन्स्पायरिंग पद्धतीने ते भाषण दिलं होतं. तिने विचारलं की मला न्याय भेटणार की नाही? तेवढ्यात समोरची जनता होती, पब्लिक होती, ती म्हणाली हो न्याय मिळणार
मिळणार. परत ती म्हणाली मुझे न्याय मिलेगा या नहीं. सर्व लोक म्हणाले हाँ मिलेगा. तर तिने विचारलं कैसे मिलेगा. लोक म्हणाले पत्थरों से हम दिलाएंगे. आणि सर्व लोक जे जामा मस्जिद मध्ये आलेले नमाज पढण्यासाठी ते लोक गेलेले आहेत महलाच्या बाहेर दगडी घेऊन आणि दगड मारायला सुरू केलेलं आहे महलावरती. अर्थात कोणाला मारायला सुरू केलेलं आहे? शाह तुर्काना आणि रुकनुद्दीन फिरोजला मारायला प्रयत्न केलेला आहे. तर आता शाह तुर्काना आणि रुकनुद्दीन फिरोज महल सोडून किल्ल्याकडे पळायला लागले. तेवढ्यात सुलताना रझियानी एक छोटीशी आर्मी घेतलेली आहे. त्याचा एक नोकर होता याकूत खान, त्याच्या मदतीने आणि त्या आर्मीने घेरून टाकलेलं आहे कोणाला? शाह तुर्काना आणि रुकनुद्दीन फिरोजला. आणि घोड्यावरून उतरून तिने खंजर काढला आणि तिची एक फेवरेट मारायची स्टाईल होती लोकांना मानेवरती ती खंजरने खूप सारे वार करायची आणि अशा निर्दयी पद्धतीने तिने शाह तुर्कानाला मारून टाकलं. तेवढ्यात तिचा जो भाव होता रुकनुद्दीन फिरोज त्याला सुद्धा पकडलं. त्याचे सुद्धा मानेवर खूप सारे वार केले, रक्तांच्या चिळकांड्या उडाल्या आणि त्याला सुद्धा मारून टाकलेलं आहे. आणि त्याच्या डोक्यावरचा ताज घेतलेला आहे आणि स्वतःच्या डोक्यावरती ठेवलेला आहे. अशा पद्धतीने लोकांनी हे रझियाचं निर्दयी रूप सुद्धा पाहिलेलं आहे. आणि हा कट कारस्थान जो 40 लोकांनी केला होता तो फेल गेलेला आहे. आता तिच्या विरोधात दुसरा कट कोणी केलेला आहे? या 40 लोकांनी केला, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता काय झालं, हे जे 40 लोक होते ते तुर्की होते आणि ह्यांनी बाकी तुर्की ओरिजिनची जी लोक होती त्यांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही सुलताना रझियाला मदत करायची नाही. तर आता तुर्की जे मेन लोक होते ते सुलताना रझियाला मदत करत नव्हते. तर आता तिने काय केलं, भारतीय इंडियन मुस्लिम जे त्यावेळेला लोअर क्लास असे मानले जायचे आणि आफ्रिकन मुस्लिम ज्यांना हजबी किंवा हबशी असे म्हणायचे त्या लोकांना चांगल्या चांगल्या पदवी द्यायला सुरू केलं. त्यातला एक होता याकूत खान, ज्यांनी शाह तुर्काना विरुद्ध सुद्धा सुलताना रझियाला मदत केली होती. तर त्याला घोड्याच्या अस्तबलांचं मेन चीफ बनवून टाकते कोण? सुलताना रझिया. पण आता हे 40 लोक तिची बदनामी करायला सुरू करतात की सुलताना रझियाचं त्या याकूत खान हजबी बरोबर अफेअर आहे, त्यांचं दोघांचं काहीतरी चालू आहे. पण सुलताना रझिया ह्याला सुद्धा घाबरली नाही. जेव्हा लोकांनी तिला येऊन विचारलं ती सरळ सरळ म्हणालेली आहे की जर सुलतान 100 वाईफ ठेवू शकतो तर मी पण काही करू शकते, मी सुद्धा सुलतान आहे. तर अशा पद्धतीने हा प्लॅन सुद्धा फेल गेला. बाय द वे ही जी स्टोरी आहे याकूत खान आणि सुलताना रझियाची, याच्यावरती एक मूवी सुद्धा आला होता ज्याच्यामध्ये सुलताना रझियाचा रोल केला होता हेमा मालिनी आणि याकूत खानचा रोल केला होता धर्मेंद्रनी. याच मूवीच्या दरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनीला प्रेम झालेला आहे आणि पुढे जाऊन त्यांनी विवाह केलेला आहे. एनिवेज आपण येऊया सुलताना रझियाकडे. तर आता दुसरा जो कट होता याकूत खानच्या नावाने बदनामी करायचा आणि सुलताना रझियाला बदनाम करायचा, हा कट फेल गेलेला आहे या 40 लोकांचा. आता हे 40 लोक एकदम डेस्परेट झालेत आणि यांनी ठरवलं आपण आता काय करूया, डायरेक्ट बंड करूया सुलताना रझिया विरुद्ध. तर वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या विरुद्ध हे 40 लोक बंड करू लागले. सर्वात पहिलं तिच्या विरुद्ध बंड केलेला आहे ग्वालियरच्या इक्तेदारांनी, ज्याचं नाव होतं आसिफ खान. तर हा आसिफ खान तिच्या विरुद्ध बंड करू लागला आणि तिच्या आर्मीला ग्वालियरमध्ये येण्यापासून रोखू लागला. तर तिने काय केलं, तिने या आसिफ खानला एकदम गोड गोड असं लेटर लिहून पाठवलेलं आहे. त्या लेटरमध्ये तिने लिहिलं की आसिफ खान तुम तो मेरे बचपन के यार हो, तू तर माझा लहानपणीचा मित्र आहेस, आपण लहानपणी सोबत खेळलो आणि तेव्हा तू मला आवडायचं सुद्धा, एक्सेट्रा एक्सेट्रा अशा भरपूर साऱ्या प्रेमवाल्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या, इमोजीज टाकले आणि त्याला पाठवलेला आहे. तो हे लेटर पाहून एकदम इमोशनल झाला आणि त्याला वाटलं की हिच्याशी मी लग्न केलं तर काय होईल, मी सुद्धा सुलतान बनून जाईल, म्हणून तो एकदम डेस्परेट होऊन गेला. तर तिने या लेटरमध्ये असं सुद्धा लिहिलं होतं की तुम आओ मेरे दरबार में, माझ्या दरबारात या आणि मला भेटा आणि मग मला प्रेमाचं आलिंगन घाला सर्वांसमोर. हे सर्व वाचून तो एकदम डेस्परेट झाला आणि लगेच निघाला छोटीशी आर्मीची तुकडी घेऊन दिल्लीला. दिल्लीमध्ये मेन दरबारात तो पोहोचला. समोर वरती तख्त वरती बसली होती सुलताना रझिया. सुलताना रझिया उठली, पायऱ्या उतरत खाली आली आणि ती त्याला म्हणाली ये मला गळे भेट दे, जसं तू मला लहानपणी आपण खेळत असताना द्यायचा असा. तो आला समोर धावत धावत आणि तिला गळे भेट द्यायला गेला. तेवढ्यात सुलताना रझियाने आपला खंजर काढला आणि त्याच्या मानेवरती सुद्धा खूप वेळा वार केले आणि त्याला मारून टाकलेला आहे. तर बाकीच्या इक्तेदारांना हा मेसेज भेटला, बुलाती है मगर जाने का नहीं, कितीही बोलवलं तिने तरी जायचं नाही. तर आता तिच्या विरुद्ध वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून बंड व्हायला लागले आणि परत सेम हिने त्यांना लेटर लिहिलं, पण त्या लेटरला भाळून ते लोक आलेले नाहीयेत. सर्वात पहिला बंड झाला ग्वालियर नंतर कुठून, रणथंबोर येथून. तर तिला स्वतः आर्मी सोबत जावं लागलं, आर्मी घेऊन जावं लागलं आणि तिने तो बंड रणथंबोरचा क्रश करून टाकलेला आहे. त्यानंतर बंड झालेल्या मुलतान या ठिकाणावरून मुलतानला सुद्धा ती आर्मी घेऊन गेली आणि तो बंड सुद्धा तिने क्रश करून टाकलेला आहे. त्यानंतर तिच्या विरुद्ध बंड झालेला आहे भटिंडा येथून. त्यावेळीचं भटिंडाचं नाव होतं तबरहिंद. तबरहिंद या जागेवरून बंड झालेला आहे. ती स्वतः तबरहिंदला गेलेली आहे, पण तिथे तिला हरवलेलं आहे. कोणी? तिचा लहानपणीचाच एक मित्र होता जो नंतर इक्तेदार झाला होता, त्याचं नाव आहे अल्तुनिया.
तर ह्या अल्तुनियानी तिला हरवलेलं आहे आणि तिला बंदी बनवून टाकलं आणि तिला अंडरग्राऊंड जेलमध्ये बंदी बनवून ठेवलेलं आहे. रझियानी तेव्हा सुद्धा प्रयत्न केला ह्या अल्तुनियाला स्वतःच्या बाजूला वळवण्याचा, पण तो एकदम स्ट्रिक्ट काइंड ऑफ पर्सनॅलिटी होता. त्यांनी तिचं बिलकुलच ऐकलं नाही. तर आता झालं असं की सुलताना रझियाला जेलमध्ये टाकून दिलेलं आहे आणि इक्तेदार सर्व जिंकलेले आहेत. पण आता अल्तुनिया सोडून राहिलेले जे इक्तेदार होते, 39 इक्तेदार जे होते ते दिल्लीला जमा झाले आणि त्यांनी घोषणा दिली की आपण जिंकलेलो आहे, रझियाला आपण हरून टाकलेलं आहे. आणि त्या 39 इक्तेदारांनी ठरवलं आता जंगी पार्टी करायची, एक मोठं जशन करायचं आणि हो द्या खर्च टाईप एक माहोल करून टाकायचा. पण आता हे सर्व करताना त्यांनी त्या 39 इक्तेदारांनी एक गोष्ट विसरलेले आहेत. त्यांनी अल्तुनियाला बोलवायचं, त्याला इन्व्हिटेशन द्यायचं आणि त्याचा मान ठेवायचा विसरलेले आहेत. कारण की सर्व केलं होतं कोणी? अल्तुनियानी. रझियाला हरवलंय अल्तुनियानी, ह्यांना जिंकवलंय अल्तुनियानी, पण त्यालाच ह्या 39 लोकांनी बोलवलं नाही, त्याचा मान पण केला नाही. आणि इकडे यांनी ठरवलं की बेस्ट ऑफ द स्टार्टर्स असणार त्या पार्टीमध्ये, बेस्ट ऑफ द डान्सर्स असणार त्या जश्नमध्ये आणि जगातल्या सर्व बेस्ट गोष्टी त्या पार्टीमध्ये असल्या पाहिजे ना. ही खबर अल्तुनियाला पोचली, तो खूप उदास झाला आणि ही खबर रझियाला सुद्धा पोचली. तिला एक प्लान सुचला. तिने काय केलं, त्या जेलच्या बाहेर जो माणूस होता त्याला सांगितलं जाऊन अल्तुनियाला बोलवून घेऊन ये. अल्तुनिया तिच्या समोर थोड्या वेळात आलेला आहे आणि तिने पाहिलं रझियानी की अल्तुनियाच्या डोळ्यात ऑलरेडी पाणी आहे. तर त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हणाली, क्या मिया बुलाय नाही तुमको, अर्थात तुला बोलवलं नाही त्यांनी, मला हरवलंस तू, त्यांना जिंकवलंस तू, सर्व केलंस तू आणि तुलाच बोलवलं नाही. ही तर मराठीमध्ये एक म्हण आहे बघ की आंधळं पीठ दळतंय आणि कुत्रं येऊन खातंय, सर्व मेहनत तू करतोय आणि मजा ते लोक करतायत. तेवढ्यात अल्तुनिया रडायला लागला, त्याच्या डोळ्यातून अश्रू खूप सारे पडायला लागले. तेवढ्यात रझिया अल्तुनियाच्या खांद्यावरचा आपला हात घट्ट करते आणि त्याला म्हणते की जगाला जरी तुझी किंमत नसेल तरी मला तुझी किंमत आहे, मी ओळखते तुझं महत्व. आणि काय माहिती रझिया त्याला काय सांगते, जेलमध्येच ते लोक काय करतात, लग्न अर्थात निकाह करून टाकतात. जास्त काही लागत नाही, 3 वेळा कबूल आहे कबूल आहे कबूल आहे म्हणायला लागतं. दोघंही कबूल आहे म्हणालेत 3 वेळा आणि तिथेच जेलमध्येच त्यांचं लग्न झालेलं आहे. इथे दिल्लीला बाकी 39 लोक पार्टी करतायत. आता स्टार्टरच सुरू केले होते, तेवढ्यात त्यांना खबर आलेली आहे की सुलताना रझिया आणि अल्तुनिया ह्या दोघांनी लग्न केलंय आणि दोघं आपली फौज घेऊन येत आहेत दिल्लीकडे आक्रमण करण्यासाठी. आणि दिल्लीच्या जवळच हरियाणामध्ये एक गाव आहे कर्नाल करून, आज तिथं नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट पण आहे फेमस. तर त्या कर्नाल येथे यांची आर्मी पोहोचलेली आहे आणि ते आता थोड्याच वेळात दिल्लीवरती आक्रमण करतील. खूपच फ्रस्ट्रेट होऊन गेले 39 लोक की स्टार्टर पण खाऊन देत नाहीयेत आणि पार्टी सुद्धा करून देत नाहीयेत. त्यांनी आता ठरवलेलं आहे की आपण पण आता आपली आर्मी जमवायची आणि फुल फ्लेज्ड फाईट द्यायची आहे. कोणाला? सुलताना रझियाला. आणि रझिया एका बाजूला आणि हे 39 लोक एका बाजूला, अशा दोघांमध्ये युद्ध झालेलं आहे. रझियाच्या सोबत अल्तुनिया सुद्धा आहे. खूप वेळ युद्ध चाललं, पण आता रझियाची बाजू थोडी हरायला लागली आणि ह्या इक्तेदारांच्या आर्मीनी अल्तुनियाला सुद्धा घेरून टाकलेलं आहे. रझियाला कळलं की ती आता तिथे हारणार आहे, तिने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अल्तुनिया ज्याला घेरून घेतलं होतं या इक्तेदारांनी, तो जोरात ओरडायला लागला, रझिया मला वाचव, रझिया मला वाचव. तर रझिया तेवढ्यात म्हणाली, नाही मी इथून पळते, माझा प्राण वाचवते. तेवढ्यात अल्तुनिया म्हणला की अरे तू तर माझी वाईफ आहेस, तुझ्याशी मी निकाह केलाय आणि तुझं कर्तव्य मला वाचवणं. तेवढ्यात ती म्हणली ओके, तलाक तलाक तलाक, 3 वेळा त्याला तलाक म्हणून त्याशी रिश्ता तोडून टाकलेला आहे आणि ती तिकडून पळायला लागले. इथे अल्तुनियाला खूप वाईट पद्धतीने ह्या 40 अर्थात 39 लोकांनी मारून टाकलेलं आहे. आणि रझिया सुद्धा नदी क्रॉस करताना एका ठिकाणी पकडली गेलेली आहे कर्नाल जवळ आणि तिला सुद्धा या 39 इक्तेदार आणि त्यांच्या आर्मीनी पकडून तिच्या मानेवरती खंजरनी तिच्याच फेवरेट स्टाईलनी मारून मारून तिची सुद्धा कत्तल करून टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने खूप वाईट पद्धतीने ह्या रझियाचा 1240ला अंत झालेला आहे. पण हे 4 वर्ष तिने जो लढा दिलेला आहे ह्या इक्तेदारांना आणि तिने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिने इतिहासाच्या पानावरती आपली एक मोठी छाप सोडून गेलेली आहे. त्यावेळेचा इतिहासकार होता मिनास उज सिराज करुणा. तो म्हणलेला आहे की ह्या सुलताना रझियामध्ये एका सुलतानमध्ये लागणारे सारे गुण होते, फक्त एकच गुण नव्हता की ती पुरुष नव्हती. आणि ही होती तिची गोष्ट. थँक्यू.